सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडगुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड म्या शेवंताला विचारलं रंग्यासाठी कुठली पोरगी पाहिलीस का तर मला म्हणते कशी हा माझ्या डोळ्यासमोर एक पोरगी आहे. कोण? ती म्हणली बानू. बानू तुला बरं नाही का काय? नाही अशी गप गप आहेस म्हणून विचारलं. काय नाही बानू आजा परत बोलला वय तुझ्या रंग्याच्या लग्नाचं? नाही अन्य अभि काय बोलले नाही त्याच्याशी. मी आता म्हणते हा इशे काढून टाक तू डोक्यातनं. तुझ्या ध्यानात आहे ना व काय ते? हाय का आता वर्माला विचार काय ती? अगं पुशी पुनवा आली की जवळ. कुठं निघाला? कुठं नाही. कुठं नाही मासा चोरासारखा कुठे चाललायस? ते वाईच बानूकडं जाऊन यावं म्हणत होतो. कशाला? तीर निघना वैरा तुला? हा लहान आहेस का आता? किती वेळा सांगायचं? काय अगं आयब माझ्या काय म्हणणं होता? बानूला विचारून समज सांगतो. आज पत्र त्यानं काय बी सांगितलेलं नाही आणि तुम्ही बी काय हालचाल करणं झालाय. ती काय बी नाही. तू आत्ताच्या आत्ता जा आणि त्या आजाला जाऊन विचार. अरे जरा धीर धरकी. उगा उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. रंगा तुला सांगितलं ना स्वतःच डोसका चालव नका म्हणून. आता ह्याच्या मोर म्या सांगितलेलं ऐकलं नाही तर हे तंगड मोडून या हातात देईन. समजलं? बस गुमान इकडा. मला माहित आहे तुम्हाला काय बी पडलेलं नाही माझी. अरे रंगा असं वागू नये. कळत नाही का तुला? हा आजा काय म्हणला? बानूला विचारून सांगतो म्हणला की नाही? मग आपण थांबाय ना ग. दम खा जरा आणि समजा अजानं बानूला नाही विचारलं तर म्या जाऊन विचारतो तिला. हा काय म्हणला? नाही तू जाऊन विचार तिला. हा एक सांगून ठेवती. बानूच्या आणि रंगाच्या लग्नाचं काय जे ठरल ते म्या ठरवल आणि म्या सांगन तसं वागायचं. आलं ध्यानात? हो. म्या पण पाहते बानू आणि रंगाच्या लग्नाचं किती दिस लांबतय ते. त्या खंडोबाचं लग्न ठरलंय. उलुकच्या युद्धानंतर
हा कुंभक शांत बसेल असं त्याला वाटलं असं, पण नाही. मला त्याला स्वस्थ बसू द्यायचं नाहीये. त्याच्या लग्नात मला विघ्न आणायचं, आणि हे काम तूच करू शकतोस. केवळ एकदा माझ्यासाठी, तुझ्या भावासाठी हे काम कर. मी तुला वचन देतो, तुला याचा पश्चाताप होणार नाही. उलट त्या खंडोबाला वेठीस धरल्याचं समाधान माझ्या बरोबर तुलाही मिळेल. शेवटी पित्याच्या वधाचा सूड त्याची मुलंच नाही घेणार तर कोण घेणार? मी अजूनही विसरलो नाहीये तो आकांत, तो आक्रोश. आजही मला तो दिवस आठवतो, ज्या दिवशी त्या खंडोबाने आपल्या पित्याचा क्रूरपणे वध केला. एका क्षणात होत्याचं नव्हतं होताना मी पाहिलंय, पण ते सारं पाहून मी सुन्न झालो होतो. मृत्यूच्या भयानं मला हे सगळं नको असं झालं होतं. अरे एकदा का आपण त्या खंडोबाला वेठीस धरलं की कसला आलाय मृत्यू. आपणच असू त्रैलोक्याचे स्वामी. होय, मल्लासुराचा हा दुसरा पुत्रही आता तुझ्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या कुंभक, त्या खंडोबाच्या विरोधात. बोल कुंभक, काय करायचंय? मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आता तू केवळ पालीला, पौष पौर्णिमेला त्या खंडोबाच्या लग्नाला जायचं हे डोक्यात ठेव. तिथे तुला काय करायचं हे मी योग्य वेळी सांगीनच. खंडेराय घरला येणार आहेत आणि तुझी काय बी तयारी नाही बघ. वय की म्हणजे अगं आपली काय बी तयारी नाही झाली आहे. आता काय करायचं? अगं तू कशाला काळजी करतीयास? फक्त काय काय काम करायची ते सांग मला. अगं पहिले मी ठरवलं होतं की हा समदा वाडा सारवायचा, सजवायचा, नवीन घोंगड्या करायच्या, दिव्यात वाती नाही ती त्या करायच्या आहेत, पाणी साठवून ठेवायचं आहे, समधी भांडी घासायची आहेत, हा आणि नवीन कापड बी काढायची आहेत. ते झालंच ग, पण जेवायचं, जेवायला काय करणार आहेस? अगं बाई, अगं पीठ दळायचं राहिलंच बघ. या रंग्याच्या नादात ना समजच विसरलीये म्या. आता खंडेरायांसाठी जेवाया काय करू म्या, काय बी कळना झालंय. म्हणजे मी तर म्हणते भाकरी आणि मिरचीचा ठेचाच कर. अगं तू काही येडी आहेस का? अगं जेजुरीचं राजा आहेत ते, त्यांना काय भाकर आणि ठेचा देऊ माय खायला? आपण सणाला कसं गोडाचं करतो जेवण, तसं गोडाचं जेवण करणार हाय द्या बघ त्यांच्यासाठी. मग गोडाचा सांजा कर की. हा, तुला आवडतो म्हणून उगा सांगू नकस मला. मी खंडेरायांसाठी मांडे करू का? नाही तर मग पुरणाची पोळी करते. बघ बाई, तूच ठरव काय ते, परत मला बोलत बसतीस. बानू, पण आपण वाडा असा सजवू का लोक पार बघतच बसली पाहिजेत. हा, म्हणजे मग सगळ्या वस्तीला कळते हात येणार आहेत. म्हणजे तू कोणाला काही बोलली नाहीस ना? हो नाही ग, पर बानू तू आजाला समजा सांगितलंच नव्हतं की खंडेरा घरला येणार आहेत म्हणून? बोलीस ना आजाशी? अगं नाही ना, मी काय बी बोलले नाही बाला. मी बोलणार तेवढ्यात त्यांनी हा लग्नाचा विषय काढला. बघ बाई, समजा सांगून टाका आजाला.
अगं हे समजा आपण करूच, पण त्याला सांगून टाक बाई समजा काय. वय देवा खंडोबा, अरे देवा देवा, देवा माझ्यासारख्याच्या गरीबाच्या घराला आला सा. अगे पाणी आण, या देवा या इथं बसाजी, या दे पाणी, दे देव पाणी घ्या. शिव 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 शिव. शिल्पा, अरे माझा विवाह ठरला आहे आणि तुम्ही मला गणंगणासाठी बोलवलंच नाही. म्या तुम्हासनी गडंगणाला बोलविणार होतो, पर देवा दिसभर हे तुमचंच देण करतात. अहो तुम्हासनी भेटून आल्यापासून तुमच्याशीच बोलत असतात दिसभर. म्हणूनच मी आलोय. मग काय करणार माझ्यासाठी गणंगणाला? मला पुरणपोळी अतिशय आवडते. उत्तम स्वयंपाक करा. आज मी तुमच्याकडे जेवूनच जाणार आहे. शांता, शेजारण्याकडनं थोडं थोडं काहीतरी घेऊन ये. देवापुरता आपण पूर्णाचा स्वयंपाक करू. जा. अहो बरं आता पातूर शेजाऱ्यांनीच दिलं ना, आणि त्यांची बी परिस्थिती काही वेगळी नाही. शिल्पा, अरे काय झालं? काही समस्या आहे का? देवा देवा, तुम्ही स्वतः माझ्या घरी आला सा. तुमचं पाय माझ्या घराला लागलं, पण तुमचं गडंगण करायला माझ्या घरात काय बी नाही. पीठ मीठ सुधीक संपलंय. खोटं बोलतोयस तू. अरे माझ्या भक्तांच्या घरात अशी परिस्थिती कशी असेल? देवा, मी तुमच्याशी खोटं कसं बोलन? अरे तुझ्या घरात तर धान्याची पोती आहेत. जा, आज जाऊन बघ बरं. देवा, अरे जा, आज जाऊन बघ. जा, दोघही जाऊन बघा. चल ग. अगं शांता, धान्याच्या पोती हे बघ. तुपाच्या घागरी. चल 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 चल. देवा देवा देवा, तुम्ही स्वतः माझ्या घरला आला सा, आणि या गरीबाचं घर धनधान्याने भरून टाकलं. शिल्पा, अरे हे सर्व तुझंच आहे. तू शेतकरी आहेस. अरे तूच खरा अन्नदाता आहेस सर्वांचा. आता उत्तम स्वयंपाक करा. वाईजी, नमो चंड मातंड तू चल ग, लाग स्वयंपाकाला. उभा जे जोरीला असे सौख्यकारी, करी शूर शोभे तुझी थोर सत्ता. नमो भैरवा शंकरा विश्वनाथा,
शिव 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 नाव तुझे मल्हार सदा शिव 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 शिवनाथ सखा तिन्ही लोकेचा तू विश्वपिता हा अन्नदाता उपाशी असताना आम्ही भोजन कसे करावे? या शिव 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 शिवनाथ सखा तिन्ही लोकेचा तू विश्वपिता गणपती निर्गुण राजा नाव तुझे मल्हार सदा 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 नमो चंड मातंड तू खडगधारी उभा जेजुरीला असे सौख्यकारी ते सौख्यकारी दूध पूर्णान्न शोभे तुझी बोल सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा शिव 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 शिवनाथ सखा तिन्ही लोकेचा तू विश्वपिता तू निर्गुण राजा नाव तुझे मल्हार सदा माझ्या भक्तांना यापुढे कधीच काही कमी पडणार नाही. लतिका, अगं अशी शांत शांत का आहेस? लांबूनच पाहत होते तुला. रोज रात्री झोपायला जाताना दिव्यातल्या वाती कमी करायची तुझी नेहमीची सवय. आज तुला तेच करताना पाहून का कोण जाणे माझे पाय जागच्या जागीच थांबले. मनात विचार आला, आता माणसा आपल्या बरोबर ह्या घरात नसणार, ते निघून जाणार त्याच्या सासरी. अगं लतिका, हे घर सोडून जाताना मला आनंद होणार आहे का? अगं या घरात लहानाची मोठी झाली आहे मी. आई बाबा, हे घर, इथली लोक, कोणीच नसेल माझ्या आजूबाजूला. सारच अनोळखी. अगं हा विचार करूनच कसं तरी होतं मला. मी पण बघ कशी वेडी आहे. आता काहीच दिवसांनी तुझा विवाह आहे आणि मी रडवलं तुला. लतिका, अगं मी इथे असले काय किंवा विवाहानंतर जेजुरीला असले काय, आपलं बोलणं होणारच आहे. कारण विवाहानंतर मी जेजुरीला नेणार आहे तुला पण माझ्यासोबत. लतिका, तुला देखील यायचे आहे माझ्यासोबत जेजुरीला. हे बघ, काय हवं नको त्याची बांधाबांध कर. जेजुरीला गेल्यावर तुला प्रशस्त कक्ष देईन मी बघ. माळसा, मला आता या क्षणी काय वाटत आहे हे जर मी तुझ्याशी बोलले तर तुला त्याचा राग तर नाही ना यायचा? लतिका, एवढा औपचारिक कधीपासून बोलायला लागलीस तू?
अगं हक्काने सांग, तुला काय वाटतंय ते मन मोकळेपणाने सांग. सांग, काय वाटतंय तुला? मी जेजुरीला येणार नाही. मी इथेच थांबेन, याच वाड्यात.